आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर। तुका म्हणे कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा सानिध्य पंढरीये, पीक पिकले घुमरी प्रेम न समाय अंबरी, अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ, असा महिमा गात लाखो वारकरी सध्या पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। वारकऱ्यांच्या आयुष्यातला सुगीचा काळ म्हणजे वारी आहे, विठुरायाला डोळे भरून पाहण्याची वेळ म्हणजे वारी आहे। याच वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं झी24 तासवर आनंदवारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध भजन गायक सुशील गजानन गोठणकर, स्वर्गीय भजन सम्राट काशीराम परब यांचे पट्टशिष्य, डबल बारीच्या माध्यमातून मुंबई कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार, पुढील शिक्षण निवृत्तीबुवा चौधरी यांच्याकडे घेऊन अनेक भजन स्पर्धे सुशील गोठणकर अव्वल ठरलेले आहेत। पखवाजाची साथ असणारे श्री योगेश रामचंद्र सामंत, ज्येष्ठ पखवाज वादक श्री गजानन देसाई यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे घेऊन या दशकातील मुंबई कोकणातील नामवंत पखवाज वादक असा लौकिक करणारा हा तरुण कलावंत पुढे पखवाज विशारद झालाय। तबला साथ असणारे सोहम जाधव यांची लहानपणापासून या संगीत क्षेत्रात ते कार्यरत आहेत। इंटर कॉलेजमध्ये होणाऱ्या खूप संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी रुईया महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलाय। तालरक्षक आहेत श्री दयाळ बिडये, हे सुप्रसिद्ध भजनकार स्वप्नील मेस्त्री यांचे शिष्य, उत्तम गायक अशी त्यांची ओळख आहे। तर टाळ आणि कोरस साथ करणार आहेत, कोरस साथ म्हणजे श्री सुयश कराणे हे सुशील गोठणकर यांचे शिष्य, उत्तम गायक आहेत। आज कोरस साथ ते करणार आहेत। कोरस साथ असणारे सौ उषा गोडसे श्री सुनील बुवा जाधव यांच्या शिष्य आहेत। सुगम गायनाचा अभ्यास त्यांचा सुरू आहे, आज कोरस साथ त्या करणार आहेत। तर सुरुवात करूया त्या अभंगापासून ज्या अभंगातून संत एकनाथांनी आपला सगळ्यांचा जन्म मुळात का झालाय आणि झाला तो जन्म धन्य कसा झाला हे मांडलंय। अभंगाचं नाव आहे धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा। सादर करतायत गायक सुशील गोठणकर। जय जय विठ्ठल विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल विठ्ठल। धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, वार
वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, पंढरीचा वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. जायने में पंढरीसी, जायने में पंढरीसी, सुको न देतो वारिसी, सुको न देतो वारिसी. धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, पंढरीचा वारकरी पंढरीचा, पंढरीचा वारकरी पंढरीचा. आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी. आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी. सदा नाम गाय मुखी, सदा नाम गाय मुखी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सदा नाम गाय मुखी. धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, पंढरीचा वारकरी पंढरीचा, पंढरीचा. वारकरी पंढरीचा. एका जनार्दनी करीवारी, एका जनार्दनी करीवारी. एका 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 जनार्दनी करीवारी, एका जनार्दनी करीवारी. धन्य तो जीवा संसारी, धन्य तो जीवा संसारी. धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, पंढरीचा. वारकरी पंढरीचा, तर खूपच छान. वारी करणाऱ्या वारकऱ्याचा जन्म धन्य होतो हे एकनाथांनी मांडलंय. पण वारी करून पंढरीत पोहोचलेल्या वारकऱ्यांची वारी नेमकी केव्हा पूर्ण होते तर ती त्या क्षणी ज्या क्षणी वारकऱ्यांना त्यांचा लाडका विठुराया दिसतो. आणि विठुरायाचं दर्शन होताच मनातल्या भावना दाटतात. आणि म्हणूनच जनाबाई म्हणतात
पाहिला पाहिला माझा पांडुरंग जीवी जिवलग डोळे भरी सादर करतायत नंदकिशोर कांदे. नंदकिशोर कांदे डबल बारी आणि संगीत भजनासाठी सुप्रसिद्ध आहे. पाहुयात पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला 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 माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला 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 माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. कस्तुरी कुंकुम रेखिला सेटिया. कस्तुरी कुंकुम रेखिला सेटिया. केशराची उटी सर्वांगा. केशराची उटी सर्वांगा. सर्वांगा 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 सर्वांगा. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. हार शोभे गळा मंजिरीचा तुरा. हार शोभे गळा मंजिरीचा तुरा. कर्णफळारत्न झळकती. कर्णफळारत्न झळकती 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 झळकती. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. विटेवरी नीट पाऊले गोमटी. विटेवरी नीट पाऊले गोमटी. त्यावरी ठेविले मस्तक मी. हो त्यावरी ठेविले मस्तक मी. मस्तक 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 मस्तक. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. पाहिला पाहिला माझा पांडुरंग. नामयाची जाणी भुकेली ती झाली. नामयाची जाणी भुकेली ती झाली.
तर कस्तुरी घातलेल्या कुंकुमाचा लाल टिळा रेखलेला आहे. केशराची उटी सर्वांगाला लावलेली आहे. असा माझा पांडुरंग मी पाहिलाय, तो माझा जिवलग मी डोळे भरून पाहिला. तो उभ्या असलेल्या विटेवर त्याची गोमटी पावलं दिसत होती आणि त्यावर मी मस्तक ठेवलं. मी नामयाची दासी भुकेली होती, तिची आज जणू दिवाळीच झाली आहे. पांडुरंगाच्या दर्शनानं तिला परमानंद झालेला आहे. पांडुरंगाला पाहायला चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमतात आणि त्यात मग जोवर विठुराया दिसत नाही तोवर वारकऱ्यांची नेमकी कशी तगमग सुरू असते हे संत नामदेवांनी पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागिलीसे भूक डोळा अशा शब्दात मांडलंय. सादर करताय स्वप्नील मेस्त्री. स्वप्नील मेस्त्री हे पहाडी आवाज आणि सुश्राव्य गायनासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. पाहूया. पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या. कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी, कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी, अंगी भरली उटी गोपाळाच्या, अंगी भरली उटी गोपाळाच्या. पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या. जाई जुई पुष्पे गुंपुनिया माळा, जाई जुई जाई जुई पुष्पे गुंपुनिया माळा, जाई जुई पुष्पे गुंपुनिया माळा. घालू घन निळा आवडीने, घालू घन निळा आवडीने. पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या, लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या.
पंढरीचा राणा नामा म्हणे विठो पंढरीचा राणा नामा नामा पदनी पदनी धप धप मप मग धप मप मग रे ग सानीचा साग मप धप धनी पधनी धनी धसा नामा 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 म्हणे विठो पंढरीचा राणा नामा म्हणे नामा 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 म्हणे विठो पंढरीचा राणा डोळ्यात पारणा होत असे डोळ्या पारणा होत असे डोळ्या पारणा होत असे पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या लागलीसे भूक डोळा माझ्या माझ्या डोळा माझ्या डोळा माझ्या माझ्या तर पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. तर विठ्ठलाच्या दर्शनानं डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही अशी नामदेवांनी विठ्ठल रूपाची योजना केली आहे. नामा म्हणे विठो पंढरीचा राणा डोळ्या पारणं होत असे म्हणजे दर्शन झाल्यावर डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. आणि याच दर्शनासाठी विठुरायाच्या पंढरी नगरीत चंद्रभागेच्या तीरी लाखो वारकरी जमतात. या वारकऱ्यांच्या या सोहळ्याला वैष्णवांचा मेळा असं म्हटलं जातं. आणि हाच धागा पकडत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सादर करणार आहेत गायिका कुमारी भैरवी जाधव. सुप्रसिद्ध गायिका भैरवी जाधव आहेत. लहानपणापासून त्या गायन क्षेत्रात असून अनेक पुरस्कार अनेक स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे. हार्मोनियम साथ आहे सुनील बुवा जाधव यांची. संगीतरत्न विलास बुवा पाटील यांचे शिष्य आणि सुगम संगीत विशारद आहेत. अनेक गाणी संगीतबद्ध त्यांनी केलेली आहेत. स्वतः 35 वर्ष पंढरीची कार्तिकी वारी ते करतात. तालरक्षक आहेत, टाळाची साथ करतायत. ऋषिकेश जाधव लहानपणापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. गायन आणि वादन दोन्ही कला उत्तम अवगत आहेत. गायिका शीतल गंगावणे. अनेक हिंदी मराठी गाणी त्यांनी गायली आहेत. शास्त्रीय गायनाचा अभ्यास त्यांचा सुरू आहे. तर पाहूयात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आ
सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर राहू निरंतर हृदय माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड तुझे नाम गोड पांडुरंगे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग ऐका
वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम भेदाभेद भ्राम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग खूप छान. हे जग विष्णुमय आहे. वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, माणसांमध्ये भेद करणं ही अमंगल बाब आहे. आणि हो भक्तजनो, तुम्ही भगवंताचे श्रवण चिंतन करून आपले हित साधून घ्या. जग विष्णुमय मानणं हाच खरा वैष्णवांचा धर्म आहे. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणं हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आणि हीच भक्ती आहे त्या 28 युगांपासून विठेवर उभ्या असलेल्या सावळ्याची. म्हणूनच जनाबाई म्हणतात, लावण्याची शोभा तो हा विठेवरी उभा. सादर करतायत गायिका कुमारी शीतल गंगावणे. गायिका शीतल गंगावणे हिनं अनेक हिंदी मराठी गाणी गायली असून शास्त्रीय गायनाचा अभ्यास तिथं सुरू आहे. शीतल लावण्यांची शोभा तो हा विठेवरी उभा. विठ्ठल
तर लावण्याची शोभा तो हा विठेवरी उभा हा अभंग संगीतरत्न विलास पाटील यांनी संगीतबद्ध केला आहे आणि हा अभंग झी 24 तासवर आषाढी एकादशी निमित्त अभंगवाणी कार्यक्रमात सलग दुसऱ्या वर्षी सादर होतोय. शीतलनेच हा सादर केलाय. लावण्याची शोभा तो हा विठेवरी उभा, विठ्ठलाची सुंदरता अवर्णनीय, तो पंढरपुरात विठेवर उभा आहे, आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी विठेवर उभा आहे. कारण विठ्ठलाचा वर्णरंग, त्याचे सगुण अस्तित्व ज्या विटेवर आधारलेलं आहे ती वीट मातीची आहे आणि शेतीभातीचा दगड विटाचा सहवास लाभलेली आहे. तो अनुषंग असलेली ही साधी माणसंच या विठ्ठलाचे भक्त आहेत आणि त्या सावळ्या सुंदराचं ध्यान करत भजन कीर्तनाच्या नादात ते तल्लीन होऊन जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी उत्कंठेनं त्याची पावलं चंद्रभागेच्या तीराकडे गतिमान होत आहेत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. सादर करतायत सुनील जाधव. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा. बांधू विठ्ठल सांगडी, बांधू विठ्ठल सांगडी, पोहुनी जाऊ पहिलं थडी, पोहुनी जाऊ पहिलं थडी. लाटा उसळती लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा. अवघे जनगडी, अवघे जनगडी, भाईनो घाला उडी, भाईनो घाला उडी. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा. तुका म्हणे थोर पुण्य आ आला पंथे येणे, ओघ आला पंथे येणे. लाटा उसळती
विठ्ठला. तर पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. तुकाराम महाराज म्हणतात की हरीच्या नाम संकीर्तनानं, त्याच्या सततच्या नामघोषण आमच्या जीवनात आनंदाचा पूर आलाय. त्यातून प्रेमाच्या लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे असं वाटतंय की आनंदाच्या भरी या भावसिंधूतून पार करून जाण्यास नामालाच आपल्या कमरेला सांगड बांधून, म्हणजे आत्ताच या क्षणी पहिलं तिरी गाठू. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्याई आहे, त्यामुळे हा भक्ती मार्गाचा ओघ आपल्याकडे आलाय. आता या भक्ती मार्गावर कसं जायचं हे सांगतायत संत सोयराबाई. टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल नामाचा उच्चार सुशीलजी सादर करणार आहेत. जय जय विठ्ठल विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल विठ्ठल. टाळ दिंडीचा गजर, टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार. टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार. दोष पळाले कपाटी, दोष पळाले कपाटी, कपाटी पळाले कपाटी, नाम उच्चारिता ओठी, नाम उच्चारिता ओठी, टाळ दिंडीचा गजर, टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुख नाही या संसारी, सुख नाही या म्हणे चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी, टाळ दिंडीचा गजर, टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, विठ्ठल 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 नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार. या ओळींमधून वारकऱ्यांची विठ्ठल भक्ती, त्यांची भक्तीमध्ये तल्लीनता आणि पंढरपूरला जाण्याची ओढ, टाळ आणि चिंपळ्यांच्या नादात ते विठ्ठल नामाचा गजर करतायत. त्यांच्यासाठी विठ्ठल भक्ती ही एक संजीवनी आहे, जी त्यांना आनंद आणि शांती देते. हे सारं म्हणजे हा आनंद सोहळाच नाही का? याच आनंद सोहळ्याचं वर्णन केले संत जनाबाईंनी. वर्णन करतात आणि त्या म्हणतात, आनंद सोहळा आषाढी पंढरी. सादर करतायत स्वप्नील मेस्त्री. आनंद सोहळा आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी, पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी, पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी. कीर्तन गजरी वाळवंती, कीर्तन गजरी वाळवंती, कीर्तन गजरी वाळवंटी, वाळवंटी कीर्तन गजरी वाळवंटी, कीर्तन गजरी वाळवंती, आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी, आनंद सोहळा आषाढी पंढरी. होतो जय जयकार आनंद सोहळा, होतो जय जयकार आ आ आ आ
आ होतो जय जयकार आनंद सोहळा होतो जय जयकार आनंद सोहळा विठ्ठल उच्चार संत जनी विठ्ठल उच्चार संत जनी आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी नाठवे वासना देहाचा विसर नाठवे वासना आ आ आ आ नाठवे वासना देहाचा विसर नाठवे वासना देहाचा विसर विठ्ठल उच्चार संत जनी विठ्ठल उच्चार संत जनी आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी जिते जीवे भावे प्रेमाची आरती जिते जीवे भावे प्रेमाची आरती आरती जिते जीवे भावे प्रेमाची आरती प्रेमाची आरती जिते जीवे भावे जिते जीवे भावे जिते जीवे भावे जिते जीवे भावे प्रेमाची आरती जिते जीवे भावे ओ जिते जीवे भावे प्रेमाची आरती जिते जीवे भावे प्रेमाची आरती लोटांगणी जाती सोयरा भावे लोटांगणी जाती लोटांगणी जाती लोटांगणी जाती सोयरा भावे लोटांगणी जाती सोयरा भावे आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी आषाढी पंढरी आषाढी
तर हा अभंग वारकरी संप्रदायाच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं जातात. तिथं विठ्ठलाच्या नामस्मरणानं आणि कीर्तनानं वातावरण भारलेलं असतं आणि यातूनच विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो. म्हणूनच या सोहळ्यात जाण्यासाठी, हे सारं अनुभवण्यासाठी मनाची कशी तळमळ होते हे व्यक्त करतायत संत नामदेव महाराज. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, सादर करतायत नंदकिशोर कांदे. सुख लागी सुख लागी सुख लागी सुख लागी करीसी तळमळ, सुख लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुख लागी तळमळ, सुख लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, एक तरी वेळ, तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरासी, जन्मोजन्मीचे दुःख विसरासी, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोरान, तुझे दोष पळती रानोरान, सुख लागी करीसी तळमळ, सुख लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. नाम म्हणे उपमा काय द्यावी, नाम म्हणे उपमा काय द्यावी, नाम नाम म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठ्ठलाची, माझ्या विठ्ठलाची पिडा पिडा घ्यावी, हो माझ्या विठ्ठलाची पिडा पिडा घ्यावी, माझ्या विठ्ठलाची पिडा पिडा घ्यावी, माझ्या विठ्ठलाची पिडा पिडा घ्यावी, सुख लागी
महाराज म्हणतात मनुष्य दिवसरात्र सुखाच्या शोधात किंवा ते मिळवण्यासाठी तळमळ करत राहतो, पण ते क्षणिक सुख मिळवायला ही त्याला अनेक दुःखातून जावं लागतं. पण जर तुम्हाला शाश्वत सुख पाहिजे असेल तर आल्या जन्मात एक वेळ तरी वैकुंठ अर्थात पंढरीसी जा. नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलावाला घ्यावी. परमात्मा पांडुरंग इतका दयाळू आहे की त्याला काय उपमा देऊ, त्यानं आपल्यासाठी सगळं किती सोपं करून ठेवलं आहे. म्हणून या साध्या पांडुरंगाचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, जोंधळ्याच्या भाकरीची चव लयणारी. सादर करताय कुमारी भैरवी जाधव. कणसावरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, चव लई न्यारी, चव लई न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, चव लई न्यारी, चव लई न्यारी, लई न्यारी, लई न्यारी, लई न्यारी, लई न्यारी, चव लई 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 न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. जनाईच्या जात्यावरी गाऊनिया गाणी, पांडुरंगीला वेचावया शिणी. जनाईच्या जात्यावरी गाऊनिया गाणी, जनाईच्या जात्यावरी गाऊनिया गाणी. पांडुरंग गेला वेचावया शिणी, पांडुरंग गेला वेचावया शिणी. पांडुरंग 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 पांडुरंग
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बघा ना, विठ्ठल जो पंढरपूरचा राजा मानला जातो तो जनाबाईच्या घरी येतो आणि तिच्या हातानं बनवलेल्या जोंधळ्याच्या भाकरीची चव घेतो जी त्याला खूप आवडते. याचा अर्थ असा आहे की विठ्ठल भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या साध्या भक्तीतही रमून जातो. विठ्ठलाचा साधेपणा म्हणजे तो कोणत्याही रूपात कोणत्याही वेळेस सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि या अभंग रचनांमध्ये सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींना शब्दबद्ध केलेलं असल्यामुळे तत्कालीन जनमानसावर त्याचा पडलेला प्रभाव आपल्याला दिसून येतो. आजही शेकडो वर्षानंतर ही त्यांच्या रचनांमधील शब्द न शब्द तंतोतंत लागू पडतो. म्हणून संत म्हणतात, काय वाचा मन डोळे आणि कान अशा सर्वांगांनी विठ्ठलाची भक्ती गजर करावा आणि त्या भक्तिरसात देहभान हरवून जावं. हाच गजर सादर करतायत भैरवी जाधव आणि शीतल गंगावणे. विठ्ठल 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 विठ्ठल. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. माझा विठ्ठल माझा विठ्ठल विठेवरी डोलतोय हो. विठ्ठल विठेवरी डोलतोय. संत मेळा हा भजनी रंगतोय हो. मेळा हा कीर्तनी रंगतोय. संत मेळा हा भजनी रंगतोय. संत मेळा हा कीर्तनी रंगतोय. संत मेळा हा भजनी रंगतोय. संत मेळा हा कीर्तनी रंगतोय. माझा विठ्ठल विठेवरी डोलतोय हो. विठ्ठल विठेवरी डोलतोय. संत मेळा हा भजनी रंगतोय हो. मेळा हा कीर्तनी रंगतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. सावळा हरी ऐकावतारी काय झालं रुसायला. सावळा हरी ऐकावतारी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. रखुमाई रुसली पांडुरंगावरी होजी. रखुमाई रुसली पांडुरंगावरी होजी. रुसू नका कोपऱ्यात बसू नका विठ्ठल सांगे रखुमाईला. रुसू नका कोपऱ्यात बसू नका विठ्ठल सांगे रखुमाईला. रुसलेल्या रखुमाईला विठ्ठल समजावू लागला. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आमचा एकच पक्ष त्यावरी सर्वांचे लक्ष. आमचा एकच पक्ष त्यावरी सर्वांचे लक्ष. विठ्ठल मुचा नेता रखुमाई
पक्ष, आमचा एकच पक्ष, त्यावरी सर्वांचे लक्ष. आमचा एकच पक्ष, त्यावरी सर्वांचे लक्ष. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला, संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. विठ्ठल 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 विठ्ठल. सावता मळ्याच्या मळ्यात फुलली भक्तीची सुमनांजली, सावता मळ्याच्या मळ्यात फुलली भक्तीची सुमनांजली. विठूचा गजर करीत मळ्यात नाचे सावता माळी, विठूचा गजर करीत मळ्यात नाचे सावता माळी. विठूचा गजर करीत मळ्यात नाचे सावता माळी, विठूचा गजर करीत मळ्यात नाचे सावता माळी. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ किती मारू मी हाका, तुझ किती मारू मी हाका, तुझ किती मारू मी हाका, तुझ किती मारू मी हाका. ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका, ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका. ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका, ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका. भीमताटी निकटी कर ठेव निकटी उभा विटेवरा, उभा विटेवरा, उभा विटेवरा. भीमताटी निकटी कर ठेव निकटी उभा विटेवरा, उभा विटेवरा, उभा विटेवरा. कासे पितांबर गळ तुळशी हार, कासे पितांबर गळ तुळशी हार. कपाळी शोभे बुका, ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका. ये रे ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका. ये रे ये रे ये रे पंढरीच्या नायका. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर पंढरीचा पांडुरंग हा चराचरात व्यापलेला आहे. खूप सुंदर असा गजर आता करण्यात आलेला आहे. प्रत्येक गोष्टीत तो आपल्याला दिसेल, आपल्या आनंदात तो सहभागी होतो, तसाच आपल्या दुःखातही तो आपल्याला जवळ घेतो आणि आपल्याला जगण्याचं बळ आणि लढण्याची जिद्द देतो. आकाशी हिंडणाऱ्या घारीचं चित्त जसं पिल्लापाशी असतं, तसंच लक्ष पांडुरंगाचं आपल्याकडे असतं. आणि म्हणूनच आषाढी एकादशीला हे सारे वैष्णव विठ्ठलाच्या सेवेसाठी पंढरपुरात मजल दर मजल करत दाखल होतात. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझी सेवा करीन मनोभावे. सादर करतायत सुशील गोठेणकर. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन
मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे माझे माना माझे माना माझे माना माझे माना माझे माना गोविंदी रंगले हो माझे माना गोविंदी रंगले हो गोविंदी रंगले गोविंदी रंगले गोविंदी रंगले गोविंदी रंगले तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे नवसिय 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 पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिय पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिय 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 तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हो बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हो बाप सारे गा गा धा धा प गा सा सा नि धा ग प सा नि धा ध नि धा प ध ध प ग रे ग सा रे ध सा सा रे ग प ध प ग प सा नि धा ग प सा नि धा ग प सा नि धा सा नि धा बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हो बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हो चित्ता चैतन्य तोरण नेले हो चित्ता चैतन्य तोरण नेले हो चोरून नेले हो चोरून नेले हो चोरून नेले हो चोरून नेले हो तुझी सेवा करीन
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा 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 तर यात संत ज्ञानेश्वर देवाला शरण जाऊन आपली भक्ती व्यक्त करतायत. ते म्हणतायत की त्यांचं मन आता पूर्णपणे देवाच्या प्रेमात आणि भक्तीत तल्लीन झालंय. सर्व दिशेला भक्ताचं कल्याण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. तुझे गुण नाम कीर्ती हीच तुझी मूर्ती असून तिला आम्ही आमच्या मनात केव्हाही विसंबणार नाही असं माऊली सांगतात. तर मंडळी, आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही वेळातच शासकीय महापूजाही होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची आज घेऊन आलेल्या वारकऱ्यांमुळे पंढरी नगरी विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे. मी रुबीना पठाण, झी 24 तासच्या आनंदवारी या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाचा शेवट पसायदानानं. भैरवी. दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया